सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेंद्र जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी दीक्षांत भाषण करावे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, इथे उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 9व्या दीक्षांत समारंभासाठी आज मला निमंत्रित करण्यात आले आहे। हा मी माझा बहुमान समजतो। या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर धनंजयराव एडेकर आणि सर्व विद्यापीठ अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य या सर्वांचा मी ऋणी आहे। आज ज्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी यश आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना करतो। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उच्च शिक्षणाची जी एक उत्तम परंपरा निर्माण केलेली आहे त्याला साजेसं असं व्यावसायिक यश तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना लाभेल असा मला विश्वास वाटतो। मित्रहो, आज आपला देश एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे। जागतिक पातळीवर आपल्या देशाचं प्राबल्य वाढतं आहे आणि आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे। संक्रमणाच्या या अवस्थेमध्ये पूर्वी कधीही नव्हतं एवढं महत्त्व आज उच्च शिक्षणाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आजच्या या प्रसंगी उच्च शिक्षण आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर मी काही विचार आपल्या समोर मांडू इच्छितो। माझे जे छापील भाषण आहे ते इथे वाटण्यात आलेलं आहे। मी ते वाचण्याचा माझा मनोदय नाही। मी आता ते समोर ठेवून जरा मोकळेपणाने बोलणार आहे, आपल्या सर्वांची आणि कुलगुरूंची परवानगी असेल तर। मित्रहो, खूप वर्षापूर्वी महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की जगामध्ये एकच गोष्ट शाश्वत असते, ती म्हणजे बदल। नित्य नूतन बदल घडत असतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की बदल हे सातत्याने घडत असतात। हे बदल घडत असताना बदल घडण्याची जी प्रक्रिया आहे ती गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात गतिमान झालेली आहे। म्हणजे बदल पूर्वी होत होते, बदल आताही होत आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये बदलाची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर गतिमान झालेली आहे। किंबहुना मी तर असं म्हणेन की गेल्या 10-15 वर्षांमध्ये जेवढे बदल घडले तेवढे बदल या आधीच्या 100-150 वर्षात झाले नव्हते, तेवढे बदल गेल्या 10-15 वर्षात घडलेले आहेत। त्यामुळे ही बदलाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय वेगवान झालेली आहे आणि याचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती प्रभाव पडतो आहे। ही प्रक्रिया कधी सुरू झाली? मला असं वाटतं ही प्रक्रिया 1991 साली सुरू झाली। 1991 साल हे अनेक वेगवेगळ्या अर्थानं जगासाठी आणि आपल्या देशासाठी एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल असं वर्ष होतं। काय झालं त्या वर्षी? त्या वर्षी 2 अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या। पहिली घटना अशी होती की सोव्हिएत युनियन सारखा देश जो अनेक वर्ष अत्यंत बलाढ्य देश म्हणून ओळखला जात होता त्या देशाची शकल झाली आणि शीतयुद्धाचा अंत झाला। ही एक बाजू। आणि दुसरीकडे इन्फॉर्मेटिक्स, टेलिकम्युनिकेशन्स आणि कम्प्युटर्स या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल झाले। या दोन्ही घटनांचा प्रभाव, एकत्रित प्रभाव, यामुळे जगाची जी आर्थिक घडी बसलेली होती गेले अनेक वर्ष त्यामध्ये बदल झाला आणि वेगळ्या प्रकारची घडी आता येऊ घातलेली आहे। ही जी नवीन घडी येऊ घातलेली आहे त्या घडीमध्ये महत्त्वाचा जो टप्पा आला तो 2000 साली, 2000 आणि 2001 साली। तुम्हाला गंमत सांगतो की दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर एक असा अलिखित संकेत तयार झाला होता जगामध्ये, जी आर्थिक घडी बसली होती 1945 सालपासून। त्यामध्ये एक असा अलिखित संकेत झाला होता की जगामध्ये 3 देशांचे गट, ज्याला इंजिन्स ऑफ ग्रोथ म्हणता येईल, जगाच्या अर्थव्यवस्थेचे प्रेरक असे 3 देश आपोआपच ठरल्यासारखे झाले होते। पहिला देश अमेरिका, दुसरे देश होते युरोपियन देश आणि तिसरा होता जपान।
आणि असा अलिखित संकेत होता की या तिघांवरती जगाच्या अर्थकारणाला चालना देण्याची जबाबदारी या 3 देशांवरती आहे किंवा देशांच्या गटावरती आहे असं ठरलं होतं. त्यापैकी एखादा देश ढेपाळला तर उरलेले 2 देश पुढे यायचे. या 3 पैकी 2 देश जरी ढेपाळले तरी तिसरा देश पुढे येऊन जगाच्या अर्थव्यवस्थेची गतिमानता टिकवण्याचं काम करत होते. आणि हे अव्याहतपणे 55 वर्ष चाललं होतं. यामध्ये पहिल्यांदा बदल घडला तो 2000 साली. काय झालं 2000 साली? 2000 साली हा दुसरा टर्निंग पॉइंट मी समजतो. 2000 साली अतिशय महत्वाची एक घटना घडली. जपान सारखा देश जो गेली कित्येक वर्ष डब्यात गेला असं म्हणत नाही, परंतु त्याच्यात तो जपानच्या अर्थव्यवस्थेचा वेग गेली कित्येक वर्ष मंदावतो आहे. या पार्श्वभूमीवर 2000 साली अमेरिकेसारखा देश जो अनेक वर्ष खूप वेगाने ज्याची वाढ होत होती, 1991-92 पासून अतिशय वेगानं ज्या अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ होत होती ती अचानक कमी झाली आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा दर मंदावायला सुरुवात झाली. त्यामुळे पूर्वीच्या अलिखित संकेताप्रमाणे असं अपेक्षित होतं की जर जपान सारखा देश स्लो डाऊन होतो आहे, आर्थिक विकासाचा दर त्यांचा कमी होतो आहे, अमेरिकेचा आर्थिक विकासाचा दर कमी व्हायला लागला, त्यावेळी अशी अपेक्षा होती की युरोपियन देश जे आहेत ते पुढे येतील आणि जगाच्या अर्थकारणाचं सुकाणू ते हातात घेतील आणि जगाच्या अर्थकारणाची गतिमानता जी आहे ती टिकवून ठेवतील. आणि हे पूर्वी घडत आलं होतं. पहिल्यांदा अशी वेळ आली 1945 नंतर, 55 वर्षानंतर अशी वेळ आली की युरोपमधले जे देश आहेत त्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला नाही. 2000 साली आणि 2001 साली युरोपियन देशांचा विकासाचा दर किती होता तुम्हाला माहिती आहे का? फक्त 0.5%. त्यामुळे एक अतिशय वेगळी अशी सिच्युएशन जगामध्ये आली की जे 3 मुख्य इंजिन होते, इंजिन्स ऑफ ग्रोथ, जगाच्या अर्थव्यवस्थेचे प्रेरक असलेले जे 3 देश होते ते एकाच वेळी स्लो डाऊन व्हायला लागले, एकाच वेळी त्यांचा विकासाचा वेग मंदावायला लागला. हा इतका वेगळा प्रकार झाला पहिल्यांदा 55 वर्षानंतर की त्याला अर्थतज्ञांनी एक वेगळं नाव दिलं. त्याला म्हटलं सिंक्रोनाइज्ड ग्लोबल स्लो डाऊन. म्हणजे सगळे इंजिन्स एकाच वेळी स्लो होत आहेत. आता हे मी तुम्हाला कशाला सांगतो आहे? हे सांगण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी या जगातल्या 3 मोठ्या इंजिन्स स्लो डाऊन व्हायला लागले त्यावेळी 2 देश जगाच्या पटलावर अचानकपणे उगवले. ते 2 देश म्हणजे भारत आणि चीन. भारत आणि चीन हे जगाच्या पटलावर त्यावेळी आले आणि त्यानंतरच्या 6 वर्षामध्ये म्हणजे 2001 पासून 2006 पर्यंतच्या या 6-7 वर्षामध्ये भारत आणि चीन they have now emerged as a new engine of growth for the entire global economy. I think this is a very very important event. त्यामुळे त्या अर्थानं आपण एका वेगळ्या टप्प्यावरती आपला देश येऊन पोहोचलेला आहे. आणि म्हणूनच की काय आपल्या महामहिम राष्ट्रपतींनी आपल्याला आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न आपल्याला दाखवलं आहे आणि पुढच्या 15-20 वर्षामध्ये आपण आर्थिक महासत्ता होऊ किंवा काय या असं स्वप्न आपल्याला महामहिम राष्ट्रपतींनी दाखवलंय. त्याच्या मागचं कारण हे आहे. आता या स्वप्नाच्या पूर्तीसाठी ही जी चर्चा सुरू झालेली आहे, भारत एक आर्थिक महासत्ता पुढच्या 10-15 वर्षात होणार, याच्या मागे काय आहे हे जर आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणजे जागतिक पातळीवर जसे बदल झाले तसेच बदल आपल्या देशाच्या पातळीवर झाले. आपल्या देशाच्या पातळीवरती 1991 साली एक फार मोठं आर्थिक अरिष्ट येऊन कोसळलं होतं. ज्यावेळी आपल्याकडे असलेली परकीय चलनाची गंगाजळी जी आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ज्याला म्हणतो, ती आटत जाऊन केवळ $1 अब्ज या पातळीवरती सीमित झाली होती. $1 अब्ज म्हणजे 15 दिवसाच्या आयातीला पुरेल एवढंच परकीय चलन आपल्याकडे उरलं होतं आणि आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला होता. आपल्याला माहिती आहे सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत